नेते येत आहेत, गर्दी वाढत चाललेली आहे। निलेश बुधावले कोणते अपडेट्स घेऊन आलेले आहेत आपण जाऊयात निलेशकडे। निलेश, तुम फोन करो, फोन उभी राहते निलेश। आपण पाहतोय मराठी कलाकार देखील या ठिकाणी आलेले आहेत। अभिनेता सिद्धार्थ जाधव सर, दोन मिनिटं द्या, 2 मिनिटं लाईव्ह। मी प्रचंड उत्सुक आहे या सोहळ्यासाठी आणि आता साहेबांना ऐकण्यासाठी आलेलो आहे, तर बघूया काय होतं। परंतु ज्या पद्धतीनं कलाकारांकडून बॉलिवूडमधल्या कलाकारांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, सिद्धार्थजी, बॉलिवूडमधल्या कलाकारांकडून ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या जात आहेत, तुम्ही बॉलिवूडमध्ये काम करता, तुमचा काय अनुभव आहे आणि मराठी मुंबईमध्ये राहतात तर त्यांना मराठी बोललं पाहिजे? सर, मला बॉलिवूडचं मी मराठी नाटक, मराठी मालिका, मराठी चित्रपट काम करणारे कलाकार होता मी, पण मला तुम्ही प्रश्न विचारला ते कळला नाही काय तो। हिंदी कलाकार जे आहे ते ट्विट करतायत आणि ते म्हणतायत सिद्धार्थ, तुम्ही सुद्धा काय प्रतिक्रिया आहे आजच्या? दोन मिनिटं इथे मराठी कलाकारांची वांदी जमा होणार आहे का? राज ठाकरे म्हणाले होते की कोण येतंय कोण नाही हे मी बघणार आहे। नाही, त्याच्यासाठी मॅम मी नाही आलेलो आहे। मुळात हा सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आलो, कारण ही गोष्ट खूप उत्सुक करणार आहे आपल्या सगळ्यांनाच, आणि आज साहेब काय बोलते ते ऐकण्यासाठीच आलोय। काय अपेक्षा, काही नाही, हा अनुभव, ही एनर्जी प्रचंड छान आहे, तर तीच अनुभवण्यासाठी आलोय। हिंदी कलाकारांचा एक प्रश्न विचारत होतो की हिंदी कलाकारांना एक ट्विट केलं होतं, सिद्धार्थ शौरी नावाचे एक कलाकार आहेत, त्यांना म्हटलं होतं की हिंदी जबरदस्ती पाहिलं नाही साहेब, मी ते पाहिलं नाही, खरं जेन्युइनली पाहिलं नाही, पण मला असं वाटतं की हे हिंदी मराठीपेक्षा मला असं वाटतं की मराठी भाषा, मराठी कलाकारांसाठी